स्थानिक गुन्हे शाखेने पाथरीमध्ये पकडला 16 लाखाचा गुटखा, एकूण 20,97,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। ढालेगाव येथील कारवाई। पाथरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवार 7 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास पाथरी ते माजलगाव रोडवर ढालेगाव येथे केलेल्या कारवाईमध्ये 15,92,000 रुपयांचा गुटखा, एक 4-चाकी वाहन आणि मोबाईल असे मिळून 20,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। एकूण 3 आरोपींवर पाथरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे, अंमलदार विलास सातपुते, विष्णू चव्हाण, सिद्धेश्वर चाटे, गजानन क्षीरसागर, मधुकर ढवळे, नामदेव संजय घुगे यांच्या पथकाने सदरील कारवाई केली आहे। पोलिसांचे पथक अवैध धंद्याची माहिती काढत गस्त घालत होते। या पथकाला 4-चाकी वाहनामधून अवैधरित्या गुटखा आणला जात असल्याची माहिती मिळाली होती। सदर माहितीवरून पोलिसांनी कारवाई करत MH 28 BB 5438 या क्रमांकाचे वाहन थांबविले। सदर वाहनात 15,92,000 रुपयांचा गुटखा होता। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास सातपुते यांच्या फिर्यादीवरून परवेज खान व इतर 2 अशा एकूण 3 जणांवर पाथरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी हे करत आहेत। जालना आंदोलन न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट।